घ्या. आता यावरती जायला पाहिजे OSD, राईट. सो ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स म्हणजे काय बरं का, की समजा आता मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा रस्ता आहे, राईट. इथे एक गाडी आहे, इथे एक गाडी आहे, राईट का. समजा या गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि या गाडीमध्ये कोणतरी असेल, दुसरा कोणतरी. पण ही जी काही गाडी आहे ना, ही गाडी कोणती गाडी आहे माहिती आहे का. ही गाडी समजा ही गाडी जी ना, ही गाडी एकदम ट्रक आहे समजा. ट्रक कोणता, ज्याच्यामध्ये खूप जबरदस्त माल भरलेला आहे. तो असा ट्रक आहे ज्याच्यामध्ये खूप जबरदस्त माल भरलेला आहे. त्यामुळे त्याचा स्पीड काय असणार आहे, त्याचा स्पीड कमी असणार आहे आणि ते युनिफॉर्म स्पीडने हळूवार चालत राहतं, राईट का. सो ही जी काही हळूवार चालणारी स्लो व्हेकल आहे, त्याची व्हेलॉसिटी जी आहे ना, समजा हा बी व्हेकल आहे, याची व्हेलॉसिटी जी ना मी याला VB म्हणून देतो, राईट का. आणि फास्ट मुव्हिंग व्हेलॉसिटी आहे, समजा आपली मोटरसायकल आहे, तर आपली मोटरसायकल आहे, याला मी A म्हणतो समजा, राईट का. सो A आपल्याला दिसायला भेटतोय, ही आपली A आहे. तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, या रस्त्यावरती तुम्ही येत आहेत, पुढे तुम्हाला एक ट्रक दिसायला भेटते. आता ही ट्रक जे ना हळूवार चालते, ते तुम्हाला रस्ता देत नाही. मग तुम्ही काय करतात माहिती का, इकडून जे आहे ना, इकडून अशी गाडी काढून अशा पद्धतीने घेऊन जातात, राईट का. सो हा किस्सा तुम्हाला इथे शिकायचा आहे. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स म्हणजे काय, आता गमत बघा. सो कम से कम जे ना, कम से कम ओव्हरटेक करण्यासाठी पण अंतर असायला पाहिजे. म्हणजे काय, आता मला सांगा, जी गाडी इथं आहे, ही गाडी इथं आहे, एवढं अंतर तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही इथून असं घुसून तुम्ही काय करू शकतायत, हे करतायत. तर पुढच्या गाडीचा विचार, इकडून येणारी गाडी आणि या दोघांमधलं अंतर, हे अंतर, पुढून येणारी गाडी, या दोघांचा विचार करून तुम्ही अशा पद्धतीने तो, राईट का. तर तुमच्याकडे कम से कम ना एवढं अंतर असायला पाहिजे. केवढं, मी तुम्हाला डायग्राम म्हणून समजून सांगतो. गंमत बघा. हा आपला रस्ता आहे, रोड, राईट. आता गमत बघा, आपली गाडी फास्ट धावते. तो समजा ही आपली गाडी आहे, ही आपली गाडी आहे, हिला मी A म्हणतो, राईट. आणि एक स्लो व्हेकल आहे, ती स्लो व्हेकल इथं होती, तिला मी B म्हणतो, राईट. B म्हणतो. आता घडतंय काय, मी जे ना फास्ट स्पीडमध्ये आलो, परंतु ही स्लो व्हेकल मला दिसली, त्यामुळे मी माझा स्पीड जो होता, स्पीडमध्ये आलो बरं का, मी इथपर्यंत स्पीडमध्ये, माझा स्पीड मी काय करून टाकणार, कमी करून टाकणार. इथं आल्यावरती माझा स्पीड मी कमी करून टाकणार. आणि जो काही Bचा स्पीड असेल, तो Bचा स्पीड मी घेऊन घेईल. ए काय करतो, Bचा स्पीड घेऊन घेतो आणि इथून तर इथपर्यंत येऊन जाईल. तर ए काय करेल, Bच्या स्पीडने येईल, इथून ते इथपर्यंत येऊन जाईल. मग आता इथं गाडी कोणती आली, ती गाडी आली, आता A वाली गाडी इथे येऊन गेली, तर त्याला मी A1 म्हणून देतो. काय चाललंय राव, इथे याला काय म्हणतो मी, A1 म्हणून देतो. सो A1 झाला. पण इथं असणारी B गाडी पुढे गेली असेल, नक्कीच इथं B गाडी गेली ना, इथं गेली, तो इथं आपण म्हणू आता B1 झाली. सो इथली B गाडी इथं गेली, B1 अशी झाली ती, राईट. आता पुढे काय दिसायला भेटतं बरं का मला, म्हणजे इथं मी फास्टमध्ये आलो, परंतु ही स्लो गाडीला बघून जे माझा स्पीड मला कमी करावा लागला, तो इथून ते इथं एवढ्या अंतरामध्ये रिॲक्शन टाईममध्ये इथपर्यंत आपण येऊन गेलो. आता मला काय करायचं आहे, मला या गाडीला ओव्हरटेक करायचं आहे. मग मी काय करणार, इथून असं आणेल ती गाडीला, राईट. चाललंय यार, हां. तो इथून मी असं आणेल या गाडीला, इथून असं ओव्हरटेक करत नेईल, राईट. इथं गाडीला आणेल आणि मग गाडीला नेईल. पण हे करत असताना, ओव्हरटेक करत असताना तुम्हाला एक खात्री करून घ्यावी लागते, की यार इकडच्या रस्त्यामध्ये गाडी, इकडच्या रस्त्यामध्ये एवढ्या अंतरापर्यंत गाडी असायला नको, कोणत्या, इथून तर एवढ्या अंतरापर्यंत गाडी असायला नको, तर जाऊन तुम्ही ओव्हरटेक करू शकता. नाहीतर आपल्याला काय होईल, ॲक्सिडेंट व्हायचे पण चान्स दिसायला भेटते, राईट. तो मग इथून इथंही आपली गाडी येऊन जाईल, A गाडी. तो A गाडी इथं जर का आली, त्याची पोझिशन मी A3 म्हणतो, म्हणतो, राईट का. आणि त्यात जेव्हा A इथपर्यंत आला ना, तेव्हा B पण काहीतरी हळू स्पीडमध्ये इथून इथपर्यंत आला असेल, तर Bची स्पीड काय, बीची पोझिशन काय झाली, आता B2 झाली. पोझिशन काय झाली, B2 झाली, राईट. आणि तेव्हा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही Aला ओव्हरटेक करायला गेलात, लक्षात घ्या बरं का, इथून जेव्हा Aने ॲक्सिलेट केलं, गाडी ॲक्सिलेट करून हँग करत असं इथून इथपर्यंत आला तो, राईट का. सो Aने जे ॲक्सिलेट केलं इथून, तेव्हा लक्षात घ्या, आपण एक आयडियल कंडिशन बघतोय, तेव्हा इकडची एक गाडी होती, ही गाडी, जेव्हा मी Aला ॲक्सिलेट करायला गेलो, तेव्हा एक गाडी होती इकडे येणारी, ती गाडी इथं होती, राईट का. सो इथून गाडी आपण जेव्हा इथं गाडी आणली, तेव्हा ही वाली गाडी इथे येऊन जाईल, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, राईट का. तर तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे समजा हे जे काही ना, हे C होता, हा का आता C होता, आणि ही काही पोझिशन काय झाली, याची C1 अशी पोझिशन झाली. ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित काढली का, पहिले मला सांगा. काय कळालं काय माहीत नाही, बात कळालं का रे, काय चाललंय काही नाही.
तुम्ही लक्षात घ्या एक गोष्ट, समजा हा रस्ता आहे, फास्टमध्ये तुम्ही जातायत राईट का, तुम्हाला एक स्लो मुव्हिंग व्हेकल दिसली तर तुम्ही तुमच्या गाडीचा स्पीड कमी करून टाकतात, कमी करतात, थोडंसं अंतरापर्यंत जातात, पुढे मागे बघून घेतात तिकडून कोणी गाडी येणारी आहे का, मग ॲक्सिलेट करतात इकडून आणि मग इथून ते इथपर्यंत काढून टाकतात. तोपर्यंत ही वाली स्लो गाडी आपल्या इथं मागे येईल, आपण त्याच्या पुढे चालले जाईल आणि पुढची गाडी इथे येईल. सो आयडियल कंडिशन मी इथपर्यंत बनवली. ही कळाली का ही बात तुम्हाला? इथपर्यंत कळाली का रे? पेन बदलावा लागेल. ठीक आहे, आता गंमत बघा. सो दिसायला भेटेल काय बरं का, की हे जे काही हे आता एने काय केलं तर ए हळूवार या स्पीडने इथपर्यंत गेला होता एका रिॲक्शन टाईमपर्यंत राईट का. सो ए जो आहे ना इथून ते इथपर्यंत जे अंतर गेला कुठपर्यंत बरं का रे, या एवढ्यापर्यंत ए टू ए वन हे जे काही पोझिशन होती ही पोझिशनला मी D1 अंतर म्हणतो, याला काय म्हणतो मी D1 राईट का. सो हे D1 अंतर झालं. पुन्हा ॲक्सिलेट गाडीला सुरुवात केली, ॲक्सिलेट करत 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 इथपर्यंत आणली मी राईट का. हे जे काही अंतर असतं याला मी D2 म्हणतो समजा, याला मी D2 म्हणतो. आणि इकडचा जो C होता तो C बरोबर इथे येऊन जाणार, तो हे जे काही अंतर आहे याला मी D3 म्हणतो, याला काय म्हणतो मी D3 म्हणतो. तो त्यामुळे रोडावरती काही पण करून रोडावरती कम से कम एवढं अंतर तर पाहिजे, नसलं तर आपल्याकडे उपाय आहेत पण एवढं अंतर असायला पाहिजे. आणि हे जे काही अंतर असतं D1 + D2 + D3 याला म्हणतो आपण ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, याला काय म्हणतो आपण ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. सो OSD = D1 + D2 + D3. बोला कळालं का रे? OSD = D1 + D2 + D3. ठीक आहे, तो इथपर्यंतची बात आपल्या लक्षात आली. आता आपण काय करून घेऊ, आता पुढची बी काय. आता बघा एक काम करू, डायग्राम पुन्हा काढतो, व्यवस्थित लक्ष द्या हां, कारण की याच्यावरती क्वेश्चन असतो म्हणून मी तुम्हाला एवढं डीपमध्ये सांगतोय. आता गंमत बघा. आता हा रस्ता होता अशा पद्धतीचा, ठीक आहे. तो आपला ए जो काय ना इथं एने काय केलं, इथपर्यंत आला, एने स्पीड कमी करा, एने स्पीड कमी केला, किती स्पीड कमी केला बरं का, ए इथं होता आपला ए इथून इथपर्यंत आला, तर त्याची नवीन पोझिशन झाली समजा A1 समजा पोझिशन झाली राईट का. आणि त्याचा स्पीड काय असेल इथून तिथपर्यंत जायचा, जो काही बीचा स्पीड होता आणि बी त्याच टाईममध्ये इथून तिथपर्यंत चालला गेला, हे बी. सो इथं होता बी आपला, तो बी इथं केला तर इथं B1 झाला समजा, आणि इथून काही पण लिहू शकता तुम्ही, त्याचा काही विषय नाही. आता लक्षात घ्या, हे जे काही डिस्टन्स आहे हे मला काढायचं आहे, D1 मला काढायचं आहे. तुम्हाला OSD काढायचं आणि तुम्हाला D1 काढावं लागेल. आता D1 काय येईल बरं का. सो D1 काय येईल, हे जे काही घडतं आहे, जो स्पीड कमी स्पीडमध्ये मी इथपर्यंत आलो आहे, म्हणजे फास्ट स्पीडमध्ये मी आलो होतो, आता माझा स्पीड मी कमी केला, इथून तर इथपर्यंत माझा स्पीड कमी आहे. आणि जो माझा स्पीड कमी असतो, तुम्ही इथे ना कुठे असं लगेच एकदम हे थांबत नाही, स्पीडमध्ये येतो आणि चाललो निघत, स्पीडमध्ये येतो आणि चाललो निघत राईट का. तो तुम्हाला दिसायला भेटेल की स्पीड माझा कमी करून टाकला, VB एवढा स्पीड मी एवढ्या अंतरावरती करून टाकतो, आणि हे सगळी कहाणी आपली रिॲक्शन टाईममध्ये घडते. आणि ही जे काही रिॲक्शन टाईम आहे आपल्या IRC काय म्हणतो की तुम्ही जेव्हा ओव्हरटेक करायला तुमचा स्पीड कमी करतायत, तुमचा स्पीड VBच्या स्पीड करून एवढा तुम्ही करून घेता इथपर्यंत जाताय, तर त्यासाठी रिॲक्शन टाईम किती घ्या, 2 सेकंदाचा. सो OSDसाठी आपण रिॲक्शन टाईम किती घेतो, 2 सेकंदाचा टाईम घेतो. तर देअरफॉर D1 कसा येईल माहिती आहे का, D1 किती येईल. आता या ठिकाणी जो ए गाडी होती त्या ए गाडीची व्हेलॉसिटी किती कमी आहे, इथून तिथपर्यंत जाता कमी आहे, कोणा एवढी, बीच्या व्हेलॉसिटी एवढा. सो स्लो मुव्हिंग व्हेलॉसिटी, स्लो गाडी जी आहे त्याची व्हेलॉसिटी इंटू रिॲक्शन टाईम आपला किती आहे, TR. रिॲक्शन टाईम TR जो की आपला किती असतो, 2 सेकंद. सो तुम्ही मीटर पर सेकंडमध्ये व्हॅल्यू टाका राईट का, 2.2ने त्याला मल्टिप्लाय करून टाका अशा पद्धतीने, किंवा तुम्ही काय करू शकता, किलोमीटर पर हॉर्समध्ये टाकायचं असेल तर 0.278 इंटू V इन किलोमीटर पर हवर इंटू 2 रिॲक्शन टाईम राईट का, अशा पण तुम्ही करू शकता. बोला कळालं का D1 अंतर, D1 अंतर कळालं, नाही कळालं का, कळालं. ठीक आहे. आता गंमत बघा, आता काय होईल, इथं गाडी आपली आली, आता ती ॲक्सिलेट करेल, तो इथून ॲक्सिलेट करत करत चालली अशी करत राईट का, इथून ॲक्सिलेट करत करत इथपर्यंत गेली. आता हे एवढं अंतरला मी D2 म्हणत होतो, एवढ्या अंतराला मी काय D2 म्हणत होतो, तेव्हा बी जे ना बी इथून ते इथपर्यंत येऊन गेला बिचारा, इथून तिथपर्यंत येऊन गेला. आता आपली गाडी आणि ही स्लो मुव्हिंग गाडी, ही फास्ट मुव्हिंग गाडी होती आपली ए आणि बी गाडी, तर या दोघांमधलं जे काही अंतर असतं याला म्हणतो दोन गाड्यांमधलं अंतर, याला मी S म्हणतो, याला काय म्हणतो मी S म्हणतो राईट का. पुढे इथं जाऊन पण तीच कहाणी दिसायला भेटते, इथून तिथपर्यंत जे अंतर असतं ना आपली गाडी आणि ती, त्याला मी S म्हणून देतो. बिचारा बी इथून ते इथपर्यंत जातोय, तर हे जे काही अंतर आहे हे आपलं बी आपल्याला दिसायला भेटणार, हे किती असणार आपलं बी. सो युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मधलं त्याचा काही घेणं देणं नाही, ते ॲक्सिलेट करत नाही, त्याच्या स्पीडने जातो युनिफॉर्म व्हेलॉसिटीने हा. सो बी देअरफॉर इथून तर इथपर्यंत जे ॲक्सिलेटेड जो काही अंतर आहे
तो आपला D2 असतो. काय असतो आपला D2. मग D2 इज इक्वल टू किती होईल रे, ते खोडून टाकतो हां. D2 इज इक्वल टू किती होईल रे, VB into D plus 2S. राईट का. सो D2 इज इक्वल टू B प्लस ट्वाईस एस. बी प्लस ट्वाईस एस, वेअर बी इज व्हॉट डिस्टन्स. सो हे बी इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आहे, बी प्लस ट्वाईस एस. सो मी D2 काढून टाकला डिस्टन्स मीटरमध्ये. परंतु बात लक्षात घ्या, प्रश्न काय उरतोय एसचा आणि बीचा. एस म्हणजे काय आणि बी म्हणजे काय ते समजून घेऊया. तो मी काय करतो, एवढं इक्वेशन जर लिहिलं गेलं असेल तर मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा गमत हां, मी याला खोडतो. आता मला सांगायचं बी म्हणजे काय बरं का. सो बी म्हणजे इथून ते इथपर्यंतचं अंतर. सो बी इज इक्वल टू अंतर आहे, परंतु हे अंतर कोणाचं आहे, या आपल्या बी या व्हेलॉसिटीचं आहे. आणि मी बी कसं काढणार, बी मी काढणार व्हेलॉसिटी ऑफ स्लो मुव्हिंग व्हेकल दॅट इज VB इंटू ॲक्सिलरेटेड टाईम इंटू व्हॉट ॲक्सिलरेटेड टाईम. बीची व्हॅल्यू काढून दाखवतोय. ॲक्सिलरेटेड टाईम म्हणजे काय, A1 जेव्हा A1 इथून जर इथपर्यंत जो जातो इथपर्यंत त्याला म्हणतो आपण, तो जो टाईम असतो त्याला म्हणतो आपण ॲक्सिलरेटेड टाईम. पण तुम्हाला दिसायला भेटेल की या ॲक्सिलरेटेड टाईममध्ये कोणकोणती कहाणी घडते. तो गाडी जेव्हा इथून ते इथपर्यंत जाते A वाली गाडी, तेव्हा B वाली इथून ते इथपर्यंत जाते. त्यामुळे हा जो काही टाईम याला इथून तिथपर्यंत जायला लागणार आहे तो सुद्धा आपला ॲक्सिलरेटेड टाईम असेल, ज्याला मी कॅपिटल T ने दाखवला आहे. तो कॅपिटल T इज व्हॉट ॲक्सिलरेटेड टाईम. लक्षात आलं का रे. हा झाला B, हा झाला आपला B. लक्षात आलं का B म्हणजे काय. पटपट बोला राव. चला आता पुढचे काय आहे. सो बी इज इक्वल टू व्ही इंटू टी मी करून टाकला. आता मला काढायचं आहे की D2 म्हणजे काय होता. सो D2 इज इक्वल टू बी प्लस ट्वाईस एस होता. बीची कहाणी खतम झाली. उरली कहाणी कशाची, उरली कहाणी एसची कहाणी उरली. आता एस म्हणजे काय, दोन गाड्यांमधलं अंतर. तो दोन गाड्यांमधलं अंतर किती पाहिजे माहिती आहे का, दोन गाड्यांमधलं अंतर हेडअप म्हणजे काय, जी काही गाडी असते ना, गाडीची लेंथ किती असते माहिती आहे, गाडीची लेंथ 6 मीटर असते. 6 मीटरपेक्षा थोडीशी जास्त असायला पाहिजे. 6 मीटरपेक्षा थोडीशी जास्त असायला पाहिजे. तो 6 मीटरपेक्षा थोडीशी जास्त असायला पाहिजे म्हणजे किती असायला पाहिजे. सो देअर फोर एस इज इक्वल टू, गेलं ते सगळं खोडलं गेलं. एस इज इक्वल टू, सो एस म्हणजे कोणता अंतर, तो एस म्हणजे कोणतं अंतर, इथून तर इथं गाडी होती राईट का. तो हे दोन गाड्यांमधलं अंतर यस. तो यस किती असतं बरं का आपलं, ती यस असतं 6 मीटर. 6 मीटर म्हणजे गाडीचं अंतर एवढं असायला पाहिजे, किंवा 0.7 इंटू व्हेलॉसिटी ऑफ स्लो मुव्हिंग व्हेकल. याला मी समजून पण सांगू शकतो राईट का. सो व्हेलॉसिटी ऑफ स्लो मुव्हिंग व्हेकल, पण ही मीटर पर सेकंडमध्ये व्हॅल्यू टाकायची. परंतु जर तुम्हाला यस काढायचं असेल तर 6 मीटर इंटू 0.2 इंटू VB करून टाकायचा. 0.2 इंटू VB करायचा. पण 0.2 कधी करायचा, जर तुम्हाला व्हेलॉसिटी किलोमीटर पर हवरमध्ये टाकायचं असेल तर राईट का. तो अशा पद्धतीने हे एसचं एक्सप्रेशन लक्षात आलं का. एक तर ते सरळ म्हणून देतात की दोन व्हेकलमधलं अंतर तुम्हाला डायरेक्ट सरळ देऊन देतील, नाही तर तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून काढावं लागेल. कळाला का रे बात. तो देअरफॉर D2 इज इक्वल टू B प्लस ट्वाईस एस. बी कसा काढला हे पण तुम्हाला झालं. आता बी काय होता, बी होता आपला VB इंटू टी. VB आपल्याला दिलेला आहे तो काढून टाकणार. उरला प्रश्न आता टीचा. तो टी काय असतो, टी जो असतो आपला त्याला म्हणतो आपण ॲक्सिलरेटेड टाईम. आता ॲक्सिलरेटेड टाईम आहे आपला टी, तो मी कसं काढतो बरं का, लक्षात घ्या. मी बी जो आहे ना, एकतर बीचं इक्वेशन हे आहे, परंतु मला बी काढण्यासाठी दुसरा अजून एक फॉर्म्युला आहे. कोणतं बरं का, हे युनिफॉर्म मोशनने जाते ना ते, तो इथून ते इथपर्यंत बी जातोय. तो बी काढण्यासाठी माझ्याकडे अजून दुसरा एक फॉर्म्युला आहे कायनॅमेटिकचा, तो कायनॅटिक इक्वेशनचा. कसं काढणार मी. सो एस इज इक्वल टू, एस म्हणजे काय डिस्टन्स, एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². हे तुम्हाला फॉर्म्युला आठवत असेल राईट का. हा पण माझ्याकडे फॉर्म्युला आहे. मग ते बी अंतर काढण्यासाठी मी जर का वापरलं तर त्याच्यामुळे मला काम होऊन जाईल बरं का. कसं होईल आता लक्षात घ्या. तो कसं होईल बरं का, लक्षात घ्या. सो B इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT² असं मी करू शकतो. एवढी बात माझ्या लक्षामध्ये आहे राईट. आता जी व्हेलॉसिटी आहे आपली, ती व्हेलॉसिटी कशी बरं का रे, UT प्लस 1/2 AT² मी करून टाकतो राईट. सो जर का समजा मी असं करत असेल तर मला काय दिसायला भेटेल बरं का. हे झालं. तो U काय आहे आपला, यू काय आहे, स्लो मुव्हिंग याची व्हेलॉसिटी बरोबर, इंटू टाईम कोणता आहे आपला, तो टाईम आपला तो रिॲक्शन टाईम आहे. तो कोणता टाईम आहे, रिॲक्शन टाईम नाही सॉरी, टाईम कोणता आहे आपला, ॲक्सिलरेटेड टाईम, प्लस 1/2 इंटू VB इंटू हा टाईम आपला. लक्षात आलं का रे, कळतं आहे का. दुसरा बी कसा काढला मी, तर सो इनिशियल व्हेलॉसिटी 1/2 AT². AT² आहे ना, हा इथं AT, हा इथं A.
इथं ए राईट का 1/2 AT स्क्वेअर. सो देअर फोर आपला बी जो येता हा एक बी होता आणि दुसरा मी हा एक बी काढला, हा दुसरा एक मी बी काढला. तर दोघांना जर का मी कम्पेअर केलं ना, दोघांना कम्पेअर करून मी टी काढू शकतो. कसं बघा आता, व्ही बी इंटू टी इज इक्वल टू व्ही बी इंटू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. चालेल. सो व्ही बी इंटू टी कट झालं, बरोबर का रे. सो व्ही बी इंटू टी काय झालं, कट झालं. काही राहून गेलं का माझ्याकडून, काय होतं इथं टॉईसेस होतं ना. हे लक्षात घ्या रे, काय केलं मी तर रे, ही जी गाडी आहे ना, ही गाडी इथून ॲक्सिलेट करत अशी इथपर्यंत जेव्हा गेली ना, तो ॲक्सिलरेटेड मोशनसाठी मी इक्वेशन बनवायला पाहिजे. मग ॲक्सिलरेटेड मोशनसाठी जर का मी इक्वेशन बनवलं ना, तर ते काय बनलं माहिती आहे का, ते D2 एवढं असेल. मग D2 एवढं जर का असेल तर D2 हे एवढं असणार आहे, व्ही बी इंटू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. मग D2 एवढं असणार आहे, तर D2चा फॉर्म्युला हा पण आहे, काय आहे तो बी प्लस टॉईसेस. असं दोघांना मला कम्पेअर करायला पाहिजे. सो बी प्लस टॉईसेस इज इक्वल टू व्ही बी इंटू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर असं मला करायला पाहिजे. मग व्ही बी इंटू कट झाला, तर उरतंय काय, टॉईसेस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. तुम्ही फॉर्म्युलेट लक्षात घ्या, ट्वाईस ए इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. राईट, अशापणे मला दिसायला भेटतं. सो देअर फोर मला जर का टाईम काढायचा असेल तर टाईम काय येईल माहिती आहे का, टाईम येईल आपला 4s डिवाइड बाय ए म्हणजे ॲक्सिलरेशन डिवाइड बाय, तुम्ही असं जर केलं तर हा झाला आपला टाईम. आलं का रे टाईम, याला म्हणतो आपण रिॲक्शन टाईम, आपला ॲक्सिलरेटेड टाईम. सो टीचा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, बाकी तुमची कन्सेप्ट गेली चुलीत. राईट का, तुम्ही फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा. सो बाकीचे जे काही कन्सेप्ट आहे ते चुलीत ठेवा, पद्धतशीर जे काही आहे ते अशा पद्धतीने हे करायचं. राईट का. सो कशा पद्धतीने आपल्याला हे काढता येईल, टी इज इक्वल टू अंडर 4s अपॉन ए. राईट, ए म्हणजे ॲक्सिलेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. राईट, एस आपल्या मीटरमध्ये टाका, होऊन गेलं. पण जर का समजा ॲक्सिलेशन तुम्हाला किलोमीटर पर हवर KMPH पर सेकंद, KMPH पर सेकंदमध्ये जर का ॲक्सिलरेशन दिलं असेल ना, तर फॉर्म्युला या टीचा कसा बनून जातो, टीचा फॉर्म्युला बनून जातो टी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 14.4 एस इन मीटर डिवाइड बाय ॲक्सिलरेशन किलोमीटर पर हवर पर सेकंद. याच्यामध्ये टाकायचं, तुम्हाला टी भेटून जाईल कशामध्ये, सेकंदमध्ये. हा लक्षामध्ये, हा पण फॉर्म्युला तुम्हाला एक दिसायला भेटतो. सो देअर फोर हे झाले दोन. मी काय काढलं बरं का रे, मी काय काढलं, मी D1 प्लस D2 प्लस D3 इज इक्वल टू OSD. तो D1 इज इक्वल टू वाट, तो D1 इज इक्वल टू स्लो मुव्हिंग व्हेकलची व्हेलॉसिटी इंटू रिॲक्शन टाईम 2 सेकंद. राईट, हा झाला आपला काय 2 सेकंद, हा झाला आपला D1. सो D2 इज इक्वल टू वाट, D2 इज इक्वल टू होता आपला D2 इज इक्वल टू बी प्लस टॉईसेस. तो बी प्लस टॉईसेस, बी इज इक्वल टू काय होता, VB इंटू ॲक्सिलेटेड टाईम प्लस टॉईस एस कसा काढतात तुम्हाला माहिती आहे. राईट का. सो टॉईस हा झाला आपला काय, हा झाला आपला D2. तो D2 पण काढून झाला. टी कसा काढायचा, टीचं सांगितलं तुम्हाला मी कहाणी, सगळं काढून D2 पण झाला. आता उरला प्रश्न कशाचा, उरला प्रश्न D3चा. तो झाला का मग आपला OSD संपून जाईल. आता लक्ष द्या, इथून गाडी इथं आली, इथून ओव्हरटेक करून इथून इथं गेली. राईट का. राईट, आणि इथली ही गाडी इथून या टाईममध्ये इथं आली. तुम्हाला सांगा, ही गाडी इथून इथपर्यंत आली, हे सगळं कोणत्या टाईममध्ये घडलं रे. ही इकडची गाडी इथून इथपर्यंत येणार टाईम कोणत्या टाईममध्ये घडलं ते, हे कोणत्या टाईममध्ये घडलं रे, तो हे ॲक्सिलरेटेड टाईममध्ये. जो आपला ॲक्सिलरेटेड टाईम आहे ना, इथून ही गाडी इथून इथपर्यंत येऊन गेली, इथली गाडी इथून ते इथपर्यंत चालली गेली, आणि त्याच टाईममध्ये, त्या ॲक्सिलेटेड टाईममध्ये ही गाडी इथून इथपर्यंत येऊन जाईल. सो ॲक्सिलेटेड टाईममध्ये का, तो कॅपिटल टी जो आहे ना, त्या टाईममध्ये काय घडतं माहिती आहे का, इथली गाडी इथून इथपर्यंत येऊन गेली, इथली गाडी इथून इथपर्यंत येऊन गेली, आणि इथे असणारी गाडी इथून इथपर्यंत येऊन गेली. मग तुम्ही D1 काढून घेतला, तुम्ही D2 काढून घेतला. आता उरला प्रश्न आहे D3चा. तो D3 कसा काढणार, D3 इज इक्वल टू वाट, जी काही आपली गाडी आहे इकडची गाडी, ती तिच्या स्पीडने येते, डिझाईन स्पीड. सो डिझाईन स्पीडला मी समजा V म्हणतो. तो डिझाईन स्पीड इंटू ॲक्सिलरेटेड टाईम टी, कारण की ॲक्सिलेटेड टाईममध्ये घडते ना, असं पण मी काढून घेणार. सो देअर फोर D1 प्लस D2 प्लस D3 इज इक्वल टू OSD. बोला, कळाला का रे. आणि व्ही म्हणजे काय, डिझाईन स्पीड. जी काही ही हा जो आपला ए आहे ना, हा ए अगोदर ज्या स्पीडने येत होता, फास्ट स्पीडने, ते पण आपलं डिझाईन स्पीडच आहे. हा पण फास्ट स्पीडने येतो, हे पण आपलं डिझाईन स्पीडच आहे. फक्त ही स्लो मुव्हिंग व्हेकल असते, त्याच्या स्पीड जो काही आहे आपण VB दाखवतोय. कळाला का इथपर्यंत, का नाही कळालं, रिपीट करायची गरज आहे का, पटकन सांगा, मग क्वेश्चन घेऊ आपण. कळालं का. आता बघा, सो देअर फोर OSD इज इक्वल टू
ओ एस डी इज इक्वल टू D1 प्लस D2 प्लस D3, जे की तुम्हाला तिघं मी कसं काढायचं सांगून दिलं. हा झाला ओ एस डी. पण कधी कधी काय असतं माहिती आहे का, कधी कधी तुम्हाला फक्त ना रस्त्यावरती डिझाईन स्पीडच देऊन देतात. डिझाईन स्पीड म्हणजे काय, इकडून येणारी गाडी जी फास्ट स्पीडमध्ये येते आणि इकडून येणारी गाडी जी काही फास्ट स्पीडमध्ये येते. पण ही स्लो मूव्हिंग व्हेकल जे ना, या बिचारीचा हिचा स्पीड काही दिलेला नसतो, याचा स्पीड काही दिलेला नसतो. या ज्या काही फास्ट येत आहेत त्या डिझाईन स्पीडने येत असतात. मग हिचा स्पीड तुम्हाला दिलेला नसतो आणि तुम्हाला डिझाईन करायला लावतात. ते म्हणतात की काढा ओ एस डी. सो त्या केसमध्ये आपण कसं काढतो, जर तुम्हाला स्लो मूव्हिंग व्हेकलची व्हेलॉसिटी दिली नसेल, तो स्लो मूव्हिंग व्हेकलची व्हेलॉसिटी कशी काढतो आपण, ज्याला व्ही बी म्हणतो मी. व्ही बी म्हणजे स्लो मूव्हिंग व्हेलॉसिटीवाली गाडी, राईट का. तो तिचं कसं काढणार मी, 100 डिवाइड बाय सॉरी काढावं लागेल. कसं काढणार बरं का, मी काढणार डिझाईन स्पीड दॅट इज कॅपिटल व्ही -16 करणार मी, राईट का. सो व्ही -16 करून टाका, तुम्हाला भेटून जाईल ती उत्तर भेटेल किलोमीटर पर आवरमध्ये, राईट का. जर तुम्हाला डिझाईन स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये दिला असेल, त्याच्यामध्ये 16 मायनस करून टाका, तुम्हाला किलोमीटर पर आवरमध्ये स्लो मूव्हिंग व्हेलो याची भेटून जाईल. किंवा व्ही बी इज इक्वल टू तुम्ही असं बी काढू शकतात, व्ही -4.5. सो व्ही -4.5 कधी मीटर पर सेकंडमध्ये भेटेल तुम्हाला. जर का मीटर पर सेकंडमध्ये व्हेलॉसिटी दिली असेल, तर त्याच्यामधून डिझाईन व्हेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये दिली आहे, त्याच्यामधून 4.5 मायनस करा, राईट. तुम्हाला व्ही बी भेटून जाईल मीटर पर सेकंडमध्ये. चला बोला, ही कळाली काही स्टोरी, राईट. आता दुसरी बात काय असते बरं का. आता अशा काही जागा आहेत त्या जमिनीवरती, या रोडावरती, की जे ना रोडावरती मला जे ना ओ एस डी एवढं अंतर देता येते. मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल नंतर ॲक्च्युली कसं घडतं ते, गाड्या दाखवू सांगेल. परंतु आता परीक्षेच्या याच्यासाठी आपण खूप जास्त हे करतोय, तुम्ही तरी समजून घ्या. तुझे की ओ एस डी आहे ना आपला, जर का ओ एस डी मला देता आला नाही, म्हणजे ओ एस डी एवढं अंतर जर का नसेल माझ्याकडे, तर मी काय करतो, मला काय करावं लागतं, ओ एस डी एवढं अंतर जर का आपल्याकडे नसेल ना, तर आपण काय करतो माहिती आहे का, आपण आय एस डी एवढं देऊन देतो. आय एस डी एवढं देऊन देतो. आय एस डी काय असतं, आय एस डीला म्हणतो मी इंटरमिडिएट साईड डिस्टन्स. सो इंटरमिडिएट साईड डिस्टन्स किती असतं, आय एस डी जे असतं ते आय एस डी असतं आपलं 2 टाइम्स ऑफ द एस एस डी. 2020ला गेटमध्ये क्वेश्चन होता हा माझ्या वेळेस, राईट का, दुपारच्या क्षेत्रामध्ये. तो तुम्हाला दिसायला भेटेल 2 इंटू एस एस डी. तो 2 इंटू एस एस डी जर केलं तर तुम्हाला दिसायला भेटेल आय एस डी भेटून जाईल. तर जर का तुम्हाला ओ एस डी एवढं अंतर जर का देता येत नाही आहे ना, तर तुम्ही कम से कम 2 इंटू एस एस डी जर द्या. 2 इंटू एस एस डी म्हणजे इंटरमिडिएट तर द्या. सो MPSCमध्ये पण याच्यावरती क्वेश्चन होता यावेळेस, राईट. सो आय एस डी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द एस एस डी आपल्याला दिसायला भेटतं. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, सगळ्यात कमी साईड डिस्टन्स कोणतं असतं माहिती आहे, मिनिमम, ते असतं आपला एस एस डी. याच्यापेक्षा जास्त काय असतं माहिती आहे, याच्यापेक्षा जास्त असतो आपला आय एस डी. याच्यापेक्षा जास्त काय असतो ओ एस डी. हा क्रम मात्र तुम्ही लक्षामध्ये ठेवा, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत दिसायला भेटणार. सो 3 जे काही आपले साईड डिस्टन्स आहेत, त्या 3 साईड डिस्टन्समध्ये एस एस डी जो आहे तो सगळ्यात छोटा, आय एस डी त्याच्यापेक्षा मोठा आणि ओ एस डी त्याच्यापेक्षा मोठा. जर तुम्हाला रस्त्यावरती ओ एस डी देता नाही आला, तर तुम्ही किती द्यायला पाहिजे, तुम्ही किती द्यायला पाहिजे, आय एस डी. कम से कम आय एस डी एवढं तरी काय करा, ओ एस डी एवढा प्रोव्हाइड करा. सो आय एस डी एवढा आपण ओ एस डी प्रोव्हाइड करून टाकतो. आणि आय एस डी किती असतो, 2 टाइम्स ऑफ द एस एस डी. 2 टाइम्स ऑफ द व्हॉट, एस एस डी. सो आय एस डी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द एस एस डी. जर ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स मला प्रोव्हाइड करता आलं नाही, तर मी 2 टाइम्स ऑफ द एस एस डी एवढं प्रोव्हाइड करून देणार. जर बोला इथपर्यंत कळालं का रे, राईट. सो लास्ट पॉईंट रिपीट करायची काही गरज आहे का, सांगून द्या. जो लास्ट पॉईंट आता काय, लास्ट पॉईंट जर बघायला गेला तर एक बात तुम्ही लक्षात ठेवा, की IRCने आपल्याला एक टेबल दिलेला आहे. तो टेबल आपण लक्षात घेऊ काय बरं का. एक महत्त्वाची बात, 2 नोट आपल्याला लिहायचे. त्याच्यापैकी पहिली नोट मी सांगतो. पहिली बात काय, जर का समजा वन वे ट्रॅफिक असेल, वन वे ट्रॅफिक म्हणजे काय, वन वे ट्रॅफिक म्हणतो म्हणजे सगळ्या गाड्या एका रस्त्याने जातात तिकडून. जर वन वे ट्रॅफिक जर का असेल, तर वन वे ट्रॅफिक असताना पुढून येणारी गाडी नाहीची. जर पुढून येणारी गाडी जर का नसेल, तर पुढून येणाऱ्या गाडीमुळे जो काही डिस्टन्स असतो D3, तो D3 पण आपण घेणार नाही. तर देअरफॉर ओ एस डी इज इक्वल टू व्हॉट, ओ एस डी इज इक्वल टू D1 प्लस D2, D1 प्लस D2 प्लस D3. पण D3 जो काही आहे तो D3 आपला 0 होऊन जाईल. कधी, जर का समजा वन वे ट्रॅफिक असेल. वन वे ट्रॅफिक म्हणजे काय, सगळ्या गाड्या एकाच बाजूने जात आहेत, तिकडून कोणत्याही प्रकारची गाडी येत नसते, त्या केसमध्ये D3 आपला काय होऊन जाईल, 0. त्यामुळे मी ओ एस डी कसा काढणार, ओ एस डी इज इक्वल टू D1 प्लस D2 करून मी ओ एस डी काढणार. बोला कळालं का रे. दुसरी बात, एक टेबल तुम्ही लिहून घ्या. IRCने काय सांगितलं आपल्याला, IRCने काय म्हटलंय, की बाबा हो तुम्ही जे ना तुम्हाला MPC वगैरेच्या परीक्षेमध्ये असं विचारेल, त्याच्यामुळे तुम्ही जे ना हा टेबल पाठ करून घ्या म्हणे. ठीक आहे, तो टेबल काय पाठ करायचा आता, इकडे जे ना इकडे आपला साईड डिस्टन्स आहे समजा. तो साईड डिस्टन्स एस डी. तो साईड डिस्टन्स, इथं मी साईड डिस्टन्स लिहितो, इथं मी लिहितो ड्रायव्हर हाईट. कुठे गेलं रे, राईट. इथं लिहितो मी ड्रायव्हर हाईट.
ड्रायव्हर हाईट म्हणजे काय बरं का, ड्रायव्हर जो काही ड्रायव्हर बसलेला आहे ना, याचा जमिनीपासून किती उंची आहे, ड्रायव्हर हाईट कॅपिटल एचने दाखवतो, ड्रायव्हर हाईट. राईट. इथे लिहितो मी ऑब्जेक्ट हाईट. ऑब्जेक्ट हाईट म्हणजे काय, अडथळा. ऑब्जेक्ट हाईट त्याला मी छोट्या एचने लिहितो. सो ऑब्जेक्ट हाईट स्मॉल एच, ड्रायव्हर हाईट कॅपिटल एच, आणि आपला साईड डिस्टन्स. साईड डिस्टन्स किती प्रकारचे, 3 प्रकारचे. म्हणजे 2च खाते करतो. का करतो आता बघा, जर ओ एच डी किंवा आय एस डी असेल, ओ एच डीला पासिंग साईड डिस्टन्स पण म्हणतात ना, पासिंग साईड डिस्टन्स, आणि आय एस डी, ओ एच डी किंवा आय एस डी जर का असेल तर त्या केसमध्ये ओ एच डी किंवा आय एस डी जर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय म्हणतो मी तुम्हाला समजून सांगतो, पण तुम्ही बघा ड्रायव्हरची हाईट किती 1.2 मीटर आणि ऑब्जेक्टची हाईट किती 1.2 मीटर. राईट. आणि ते लिहून घ्या, मग समजून सांगतो. आणि साईड डिस्टन्स जर एस एस डी असेल तर एस एस डीच्या केसमध्ये ड्रायव्हरची हाईट किती 1.2 मीटर आणि ऑब्जेक्टची हाईट जी काय आहे ती 0.15 मीटर, तो 0.15 मीटर. चला आता आपण या गोष्टीला समजून घेऊया. तर गोष्टीला काय समजून घ्यायचं, तक्ता जर तुम्ही लिहून घेतला असेल तर लक्ष द्या. आता ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्समध्ये मला ओव्हरटेक कशाला करायचं असतं, मला वस्तूला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला ओव्हरटेक नसतं करायचं, मला गाडीलाच ओव्हरटेक करायचं असतं. आता ड्रायव्हर ज्या उंचीला बसलेला असतो जमिनीपासून त्याची उंची 1.2 मीटर असते असं आपण मानून घेतो. तो इकडची गाडी जी आहे ना, इकडची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करते. दुसरी गाडी म्हणजे काय, दुसरा ऑब्जेक्ट. तो आपली गाडी दुसऱ्या गाडीला जेव्हा ओव्हरटेक करते तो तिथं मला दिसायला काय भेटते, ज्याला ओव्हरटेक करते ती आपली ऑब्जेक्ट झाली. तो ते ऑब्जेक्ट त्याची पण उंची 1.2च असणार आहे. त्याची पण उंची किती असणार आहे, 1.2च असणार आहे. तो ऑब्जेक्टची उंची म्हणजे पुढच्या गाडीची उंची पण 1.2च असणार असं आपण समजून घेऊ, आणि याची पण 1.2. सो ओ एच डी आणि आय एस डीच्या केसमध्ये ड्रायव्हरची हाईट 1.2 मीटर आणि ऑब्जेक्टची हाईट पण 1.2 मीटर असते असं आय आर सीने सांगितलं आहे. मी नंतर तुम्हाला समजून सांगेल स्टोरी. एस एस डीबद्दल काय, एस एस डीमध्ये जो की आपल्या ड्रायव्हरची हाईट असते ती 1.2 मीटर असते आणि ऑब्जेक्ट जो असतो समोर पडलेला तो 0.15 मीटर. याचा मिनिंग काय होतो माहिती आहे का, जसं की समजा काय येतं यार, आता काय हे बघा, हा रस्ता आहे, हा रस्ता आहे. इथं आपण बसलेलो ड्रायव्हर याच्यामध्ये बसलेला आहे 1.2 मीटरला, आणि इथं उंची जी आहे ना, उंची एखाद्या ऑब्जेक्टची एखादा दगड पडलेला आहे 0.15. राईट का. सो ड्रायव्हरला इथून एवढ्या उंचीवरून इथून 0.15 मीटरची उंचीवाली जर का वस्तू दिसली ना, तर हे जे काही दिसतं नाही ना, याला म्हणतो आपण एस एस डी. हे झालं आपलं एस एस डी. असं आय आर सीने आपल्याला रिकमेंडेड केलेलं आहे एस एस डीबद्दल. राईट का. तो ओव्हरटेकिंगबद्दल पण तेच आहे की 1.2 मीटरवरती असणारा जर का 1.2 मीटरची जर का उंचीवाली जर गाडी बघू शकला ना, तर ते तेवढं जे काही अंतर आहे ना ते आपलं ओ एस डी झालं, ते ओ एस डी किंवा आय एस डी झालं. बोला कळाली का बात, बघू शकला म्हणजे साईड डिस्टन्स. बात कळाली का रे. सो अशा पद्धतीनं आपलं साईड डिस्टन्स, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, हॉरिझॉन्टल कर्व आणि 3-4 गोष्टी आपण बघून झाल्या. तो 3-4 गोष्टी आपल्या बघून झाल्या. आपण आता क्वेश्चन अप्लाय करूया. सो आपल्याला काय अप्लाय करायचं, आता क्वेश्चन अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. तो क्वेश्चन आपण अप्लाय करूया. हायवे किती होती पीडीएफ, चला आता प्रत्येकाने कॅल्क्युलेटर घ्या प्लीज. आता जर का लवकर आवरायचं असेल तर पटपट कॅल्क्युलेशन करा प्लीज म्हणतो मी, नाहीतर मग ते टाइमपास होईल सगळा. तो मोजून 15 मिनिटामध्ये सगळे गणित सोळायला पाहिजे या पीडीएफ मधले. 39, ठीक आहे. हा 40 नंबरचा क्वेश्चन राहू द्या, मी ज्याला नंतर सांगेल, कारण की त्याच्याबद्दल स्टोरी सांगायची बाकी. ठीक आहे. फुल अमाऊंट ऑफ सुपरव्युलेशन जे काही आहे त्याच्याबद्दल ट्रान्झिशन कर्व आहे ना, तो सांगायची बाकी आहे. तो 40 नंबरचा राहू द्या, पुढचा घ्या. चला याला सॉल्व करा, फास्ट करा. आता गेटचे कॅल्क्युलेटरवरती सोडून दाखवायला पाहिजे, म्हणजे तुमचं ते पण पाठ होईल. ठीक आहे, जाऊ दे आता काय टाइमपास करू. घ्या पटपट. इफ द डिझाईन स्पीड 80 किलोमीटर पर आवर आहे. परसेप्शन रिॲक्शन टाईम दिला आहे तुम्हाला 3 सेकंद. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण दिलं आहे. एस एस डी काढायला लावला आहे. तो एस एस डी कसा काढतो मी, पटकन कॅल्क्युलेट चालवा. एस एस डी इज इक्वल टू 0.278 इंटू किलोमीटर पर आवरमध्ये 80 इंटू रिॲक्शन टाईम 3 प्लस व्ही स्क्वेअर म्हणजे काय बरं, 80चा स्क्वेअर डिवाइड बाय 254 काढलं का उत्तर, इंटू एफ किती दिला आहे 0.5. तो हे सगळ्या व्हॅल्यू टाका. 100 किती म्हणजे ऑप्शन बी. सो ऑप्शन बी 117 हे झालं असेल उदाहरण. चला पुढे. आता पुढे काय, डिझाईन स्पीड ऑफ द रोड 60 किलोमीटर पर आवर. अज्युमिंग द ड्रायव्हर रिॲक्शन दिलेली आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण दिलेलं आहे. रिक्वायर स्टॉपिंग साईड डिस्टन्स 2 लेन 1 वे. चला सांगा 2 लेन
वन वे. टू लेन म्हणजे काय, हे टू लेन आहेत, पण वन वे म्हणजे काय, सगळे एका डिरेक्शनमध्ये जाते. एस एस डीच काढायचं तुम्हाला, फक्त एस एस डी काढायचं आहे. मग सांगा उत्तर काढलं का, किती येईल, 0.278 इंटू 60 इंटू रिॲक्शन टाईम 2.5 प्लस 60चा वर्ग 254 इंटू 0.35 सांगा रे उत्तर. 82.19. राईट का, 82.1. तो ऑप्शन ए इज करेक्ट. चला पुढे चला. स्टॉपिंग साईड डिस्टन्स डिपेंड अपॉन एस एस डी डिपेंड अपॉन एस एस डी इज इक्वल टू व्ही इंटू टी प्लस व्ही स्क्वेअर बाय टॉईस जी एफ प्लस व्ही स्क्वेअर बाय टॉईस जी ब्रॅकेटमध्ये ए प्लस ऑर मायनस थिटा इंटू बी. आत्ता बोला कशा कशावरती डिपेंड राहते, तो ते डिपेंड करते डिझाईन स्पीडवरती, ते डिपेंड करून जाते रिॲक्शन टाईमवरती, ते डिपेंड करून जाते ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती, ते डिपेंड करून जाते कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन लॉन्जिट्युडनल फ्रिक्शन, ते डिपेंड करून जाते थिटा म्हणजे ग्रॅडियंट अप ग्रॅडियंट ऑर लो ग्रॅडियंट, आणि बी म्हणजे काय, ब्रेकिंग इफिशियन्सी. मग सांगा बरं का, टोटल रिॲक्शन टाईम बरोबर ऑल ऑफ द अबो. चला पुढे जाऊ. कॅल्क्युलेट हेवाला करा. कॅल्क्युलेट द सेफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर द डिझाईन स्पीड ऑफ 60 km/h फॉर द टू वे ट्रॅफिक ऑफ सिंगल लेन रोड. द रिॲक्शन ऑफ द ड्रायव्हर 2.5 सेकंड. सांगा. याच्यात हे नाही देऊन आहे ना स्पीड. कॅल्क्युलेट द सेफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स, डिझाईन स्पीड दिलेला आहे टू वे ट्रॅफिक सिंगल लेन, टू वे ट्रॅफिक म्हणजे इकडून पण आणि काय म्हणले, सिंगल लेन म्हणले. तो सिंगल लेनवरती टू वे ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला 2 टाइम्स ऑफ एस एस डी करायची, एवढी बात लक्षात राहू द्या. तर तुम्हाला एस एस डी करायचे. मग आता एस एस डी काढून घ्या. एस एस डी किती दिलं का, कॅल्क्युलेट द सेफ स्टाईड डिस्टन्स डिझाईन स्पीड 60 दिला आहे. काढा ना उत्तर पटपट काढा. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, एफ पण माहिती आहे तुम्हाला, 2.5 रिॲक्शन टाईम पण माहिती आहे, रिॲक्शन टाईम बी दिलेला आहे. काढा. 0.278 इंटू 60 इंटू 2.5 प्लस 164.38. राईट का, 164.72 काय ते 60चा स्क्वेअर 254 इंटू एफ किती आहे 0.35. कॅल्क्युलेशन करा. एस एस डी येऊन देईल, एस एस डी 82.21ला मल्टिप्लाय करून टाका 2ने, तुम्हाला 164.42 दिसायला भेटेल. तो रिपीट क्वेश्चन झाला आहे बघा. हा वरचा जो क्वेश्चन आहे ना, हा 2017ला जो क्वेश्चन होता 2017 नाही, हा वाला गेटचा क्वेश्चन एस एस सीमध्ये रिपीट झाला. त्याला फक्त 2ने हे करायचं होतं. ठीक आहे, झालं का रे, कळालं का. चला पुढचं घ्या. फॉर गिवन रोड सेफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज 80 मीटर, पासिंग साईड डिस्टन्स इज 300 मीटर, व्हॉट इज द इंटरमिडिएट साईड डिस्टन्स. 45 नंबरचं उदाहरण सोडवायचं. तर 45 नंबरचं उदाहरण सॉल्व करायचं तुम्हाला. 160 काढलं का उत्तर, काय म्हणलं तुम्हाला, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स काढायचं राईट. आय एस डी हा क्वेश्चन होता एम पी सीमध्ये रे, हा क्वेश्चन एम पी सीमध्ये होता. आय एस डी इज इक्वल टू पोरांनी जास्त डोकं लावलं आणि खाली फुकट उत्तर चुकवलं राईट. सो आय एस डी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द व्हॉट एस एस डी. आय एस डी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ एस एस डी. तुम्हाला व्हॉट इज द इंटरमिडिएट साईड डिस्टन्स म्हणले. एस एस डी किती दिले त्यांनी 80 दुने 160. ऑप्शन सी इज करेक्ट. आलं का लक्षामध्ये. चला पुढे चल. शहाणपणा कसा केला पोरांनी सांगतो, शहाणपणा कसा केला सांगतो. शहाणपणा म्हणजे जास्त डोकं लावणं. तो ओ एस डी असतो ना, ओ एस डी असतो आणि आय एस डी असतो. मग आय एस डी असतो आणि ओ एस डी असतो राईट. दोघांमध्ये मोठा हा असतो, तर मग दिला किती होता तो 300. इथं ऑप्शनमध्ये 300 नाही, तिथे ऑप्शनमध्ये 300 पण होता, 300 करून दिला. चला पुढे रे, तो उत्तर 160 आहे याचं. पुढे ॲट अ हायवे स्ट्रेच वेअर द ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स कॅन बी प्रोव्हाइड, ज्या ठिकाणी तुम्हाला ओव्हरटेकिंग साईड प्रोव्हाइड करता येत नाही, इट इज नेसेसरी टू इनकॉर्पोरेट. तो काय करायचं, कम से कम किती राईट का. सो कम से कम आय एस डी एवढं द्या. आय एस डी म्हणजे काय, आय एस डी म्हणजे 2 टाइम्स ऑफ द स्टॉपिंग साईड डिस्टन्स, कम से कम एवढं तरी द्या राईट. चला पुढे. while driving at a speed of the 30 km/h राईट डाऊन द ग्रेड. डाऊन ग्रेड म्हणजे काय रे, मायनस थिटा राईट का. डाऊन ग्रेड द ड्रायव्हर रिक्वायर्ड ब्रेकिंग डिस्टन्स ट्वाईस रिक्वायर्ड टू स्टॉपिंग डिस्टन्स द ट्रॅव्हल अप टू सेम ग्रेड. द ग्रेड विचारलाय तुम्हाला. तो सोपा क्वेश्चन आहे, डोकं लावून तुम्ही उत्तर सांगू शकता. चला काढावर, तुम्हाला समजून सांगून देतो उदाहरण, टाइमपास नाही करत. वाईल ड्रायव्हिंग द स्पीड 30 km/h जेव्हा तुम्ही जातात ना, तो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.4 दिला आहे. जेव्हा तुम्ही डाऊन जातात ना, डाऊन ग्रेडियंटला, तो डाऊन ग्रेडियंट ड्रायव्हर रिक्वायर ब्रेकिंग डिस्टन्स ट्वाईस. सो जेव्हा डाऊनवर्ड जातात तेव्हा ब्रेकिंग डिस्टन्स ट्वाईस लागतं. ट्वाईस कशापेक्षा बरं का, अपपेक्षा म्हणजे अप म्हणजे मी असं करू शकतो का, 2 टाइम्स व्ही स्क्वेअर बाय 254 व्ही स्क्वेअर बाय 254 इथं ब्रॅकेटमध्ये एफ प्लस थिटा करतो.
हा काय झाला अप ग्रॅडियंट. मग अप ग्रॅडियंटच्या दुप्पट टॉईस एवढं काय असतो आपलं, एवढं काय असतं ब्रेकिंग डिस्टन्स आपलं कोणतं असतं. सो ड्रायव्हर रिक्वायर ब्रेकिंग डिस्टन्स टॉईस रिक्वायर स्टॉपिंग डिस्टन्स फॉर द टॉईस. म्हणजे याच्या दुप्पट काय असणार आहे V² मायनस 254 एफ मायनस थिटा. एफ मायनस थिटा. सो एफ V² अपॉन 254 एफ मायनस थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स V² अपॉन 254 एफ प्लस थिटा. बोला कळालं का काय केलं ते. हे काय हे डाऊन ग्रॅडियंट आहे. सो डाऊन ग्रॅडियंट इज इक्वल टू डाऊन ग्रॅडियंटमुळे जे काही आपलं ब्रेकिंग डिस्टन्स आहे ते इज इक्वल टू काय आहे 2 टाइम्स ऑफ द अप ग्रॅडियंटच्या ब्रेकिंग डिस्टन्स एवढं असं मेन्शन केलं आहे उदाहरणामध्ये. तो सांगा उत्तर किती येते. मग बघा काय काय कॅन्सल होईल. V² कॅन्सल झाला. V² 254 पण गेला. V² गेला 254 पण गेला. तो 1 अपॉन एफ मायनस थिटा इज इक्वल टू 2 डिवाइड बाय एफ प्लस थिटा. बरोबर का रे. मग सांगा बरं का काय होईल. सो एफ प्लस थिटा इज इक्वल टू येईल का. एफ प्लस थिटा. एक मिनटं थांब. एफ प्लस थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द एफ मायनस थिटा म्हणजे 2f मायनस 2 थिटा. 2f मायनस 2 थिटा. मग मला सांगा 2f मायनस 2 थिटा म्हणतोय म्हणजे एफ इज इक्वल टू किती येईल रे. एफ इज इक्वल टू 3 थिटा येईल. ठीक आहे. एफ इज इक्वल टू 3 थिटा म्हणजे थिटा इज इक्वल टू किती येईल एफ बाय 3. मग एफची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 0.4. तर एफची व्हॅल्यू जर का 0.4 दिली तर 0.4 डिवाइड बाय 3 करा इंटू 100 करून टाका. सांगा बरं उत्तर किती येते. 13.3. तो 13.3. कळालं का उदाहरण. हो. चला तो ओही शपथ कुठे गेलं रे. 13.3. कोणती PDF होती रे. कोणती काय उपयोग करतो. 7 तारखेची. हायवे. चला घ्या रे. हे पण झाला. हा पण झाला. हा पण झाला. हे पण झाला. चला हे सोडा. उत्तर काढा पटकन. सेफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर द सिंगल लेन. चला काय मेन्शन केले. सिंगल लेन टू वे व्हिलेज रोड. बघा व्हिलेज रोडमध्ये असं घडतंय. लक्षात आलं का. सिंगल लेन असतो. इकडून पण गाड्या तिकडून पण गाड्या जातात. आता तुम्हाला म्हटलं काय 40 किलोमीटर पर डिझाईन स्पीड तुम्हाला 40 दिलेला आहे. ड्रायव्हर रिॲक्शन पण दिलं आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण दिलं आहे आणि ग्रेडियंट पण दिलं आहे. तुम्हाला सेफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स काढायचं आहे. आता या केसमध्ये मी काय करणार. इथं स्पीड एकच दिलेला आहे. डिझाईन स्पीड दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं SSD काढताना SSD काढा आणि त्याला 2 टाइम्स ऑफ द SSD करून टाका. हे पण चालेल. तो काढा बरं आता. 0.278 इंटू V किती दिला आहे 40 इंटू T किती दिला आहे. रिॲक्शन टाईम दिला आहे का त्यांनी 2 पॉईंट. उत्तर काढलं का तू. उत्तर आहे का याच्यामध्ये. राईट का. काढा पटपट. सो हे झालं प्लस V² किती आहे. V² म्हणजे 40चा स्क्वेअर. 40 स्क्वेअर डिवाइड बाय 254. ग्रेड कोणता म्हणलं आहे त्यांनी. ग्रेड कोणता म्हणलं आहे डिसेंडिंग म्हणजे उतरता. बरोबर. तो डिसेंडिंग म्हणजे उतरता. म्हणजे फ्रिक्शन किती दिला आहे तुम्हाला 0.4. तो 0.4 मायनस डिसेंडिंग आहे तुम्हाला 4%चा म्हणजे 0.4. 0.04 राईट का. सो 0.4 मायनस 0.04 राईट. अशा पद्धतीने केलं का तुम्ही. मग अजून काही दिलं का ब्रेकिंग इफिशियन्सी वगैरे नाही दिली ना. ठीक आहे. मग याचं उत्तर काढा. SSD येऊन देईल आणि त्याला इंटू 2 करून टाका. उत्तर झालं. आलं का पोरो. 94.95 येते. राईट. हा राईट. चला पुढे चला. 48 नंबर घ्या. A vehicle traveling at a 60 km/h was stopped in the 3 seconds after application of the sudden brake. ॲव्हरेज कोएफिशियंट हे झालेला क्वेश्चन आहे कालचा. ठीक आहे. तरी पण सॉल्व करून घ्या. तुम्हाला म्हटलं आहे की बाबा व्हेकल स्पीड दिलेला आहे. टाईम पण दिलेला आहे. तुम्हाला म्हटलं आहे ॲव्हरेज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन F काढायचा आहे. तो F इज इक्वल टू काय असतो रे अफगाणिस्तान म्हणजे काय A इज इक्वल टू FG. A इज इक्वल टू काय असतो आपला FG. तुम्हाला मी काय काढायला लावलं आहे F काढायला लावलं आहे. तर तुम्ही काय करणार F इज इक्वल टू A/G इज इक्वल टू F. बरोबर का रे. आता प्रश्न कशाचा उरतोय. प्रश्न काय F काढायचं तुम्हाला A काढावं लागेल पहिले. A किती असेल. सो व्हिलॉसिटी अपॉन टाईम करून टाका. सो देअरफॉर 60 डिवाइड बाय 3.6 हे झालं मीटर पर सेकंडमध्ये. हा झाला स्पीड डिवाइड बाय टाईम मला करावं लागेल 3 सेकंद इंटू 9.81. चला सांगा Fची व्हॅल्यू किती येते.
60 डिवाइड बाय 3.6 इंटू 3 इंटू 9.81 किती आला रे? 0.63. 0.57. चला मग चला पुढे झाला जो 0.53 पुढे चला काय पुढचं घ्या 49 नंबरचं. अ व्हेकल इज मुव्हिंग ऑन द रोड अप्लाइड अ ब्रेक स्किड्स डिस्टन्स थ्रू द 10 मीटर. तो 10 मीटर डिस्टन्स स्किड करत गेलं टू अ हाल्ट हा हाल्ट म्हणजे थांबणं वगैरे होतं. हाफ नाही येते हाल्ट येतो HALT हॉल्ट वगैरे काहीतरी. द कोएफिशियंट ऑफ लिनियर तुम्हाला फ्रिक्शन दिलं आहे 0.35. द स्पीड ऑफ द व्हेकल जस्ट बिफोर ॲप्लिकेशन ऑफ द ब्रेक. स्पीड ऑफ व्हेकल तुम्हाला स्पीड काढायचं आहे म्हणजे गाडी चालत आली इथं जाऊन ती गाडी थांबणार आहे. इथं गाडीची व्हेलॉसिटी 0 होऊन जाते. इथं व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे. तुम्हाला ही व्हेलॉसिटी काढायची. काय असतो आपल्याकडे फॉर्म्युला S इज इक्वल टू V² बाय ट्वाईस GF. तुम्हाला V काढायचा आहे. चला सांगा रे पटकन. तुम्हाला S पण दिला आहे त्यांनी 10. तो व्हीला काय करायचं पहिले व्हीला मीटर पर सेकंडमध्ये करून घ्या इथं पद्धतशीर राईट का. व्हीला मीटर पर सेकंडमध्ये करून घ्या म्हणजे जे आहे ते काळा तुम्ही जे काही उत्तर भेटेल तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये येईल त्याला मल्टिप्लाय 3.6 मल्टिप्लाय करायचं. सांगा येते का हे 10 मीटर इंटू 2 इंटू 9.81 इंटू F किती दिला आहे 0.35 राईट का. तो हे कशामध्ये येते की याची व्हॅल्यू किती येते 8 पॉइंट काहीतरी येते 8 पॉईंट समथिंग राईट का. त्याला मल्टिप्लाय करायचं 3.6 तब जाके तुम्हाला ते किलोमीटर पर हॉवरमध्ये भेटेल. तो किती उत्तर आहे 29. सो 29.83. चला पुढं तर घ्या 50 नंबरचं. ॲट ॲन इन्स्टंट a clear distance to 40 meter is observed between the two vehicles approaching in the opposite direction 90 आणि 60. अजूनही कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ब्रेक इफिशियन्सी 50% दिलेली आहे. तो रिॲक्शन टाईम पण दिला आहे आयदर इन केस द व्हेकल. तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावलं आहे त्यांनी तुम्हाला म्हटले की बाबा तुम्ही सांगा ते कोलाइड होईल का नाही होणार असं म्हटलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल अवेलेबल डिस्टन्स किती आहे रे. क्लिअर डिस्टन्स दिले तुम्हाला ॲट इन्स्टन्स क्लिअर डिस्टन्स 240 म्हणजे तुम्हाला ती वस्तू आणि तुमचं ड्रायव्हर त्यांच्यामधलं अंतर ती वस्तू जो ऑब्जेक्ट आहे ना त्याच्यामधलं अंतर 240 याला म्हणतो आपण अवेलेबल साईड डिस्टन्स 240. आपण एक काम करू आपण SSD काढू. आता दोन गाड्या इकडून तिकडून येतात ना सो दोन गाड्या इकडून तिकडून तुम्हाला SSD1 आणि SSD2 काढावं लागेल कारण की दोघांचा स्पीड वेगवेगळा दिला आहे. SSD इज इक्वल टू SSD1 प्लस SSD2. तो SSD1 काढा SSD2 काढा पटपट सांगा मला SSD1 किती येतोय SSD2 किती येतोय. आणि ब्रेकिंग इफिशियन्सी पण दिली बरं का म्हणजे खालचा जो पॉईंट आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 0.5 पटकन करा. SSD2 काढतं आता SSD1 काढ. सो 150 समथिंग काय असेल ते लिहून घे SSD2 काढ पटकन. आलं का 8.19 म्हणते ठीक आहे. सो 8.19 हा बरं मग दोघांची बेरीज करून सांग ना दोघांची बेरीज 35.85 राईट का. एवढं अंतर आपल्याला दिसायला भेटते. आपल्याकडे अवेलेबल किती आहे 240 म्हणजे SSD जी आहे ना SSD आपला कमी आला 240पेक्षा. याचा अर्थ कोलिजन होणार नाही. याचा अर्थ काय कोलिजन होणार नाही. सो राईट मग आता कोलिजन होणार नाही बात बरोबर आहे. आता कोलाइड इच अदर हे तर कटलं कोलाइड होणारच नाही ते. स्टॉप जस्ट बिफोर द कोलिजन बरोबर स्टॉप जस्ट बिफोर द कोलिजन. परंतु खालचं पण वाचा काय म्हणतात स्टॉप विथ हेड गॅप. स्टॉप विथ हेड गॅप म्हणजे काय हेडबॅक म्हणजे 6 मीटरचं अंतर. एक गाडीचं अंतर केवढं असतं 6 मीटरचं ना. मला सांगा 240 आणि 235 यांच्यामध्ये 6 मीटरचं अंतर आहे का. याच्यामध्ये 6 मीटरचं अंतर आहे काय 235 म्हणून 86 म्हणजे 236 आहे 4च मीटरचं अंतर आहे. तो हेडगॅप एवढं नाही आहे. मग दुसरं हे पण नाही आहे हेडगॅप पण नाही आहे राईट का. हेडगॅप 70 मीटरचा हेडगॅप कधीच राहत नाही. हेडगॅप कधी पण 6 मीटरचा राहतो. हेडगॅप म्हणजे गाडीचं अंतर राईट का. सो देअरफॉर आपलं उत्तर काय ऑप्शन बी इज करेक्ट. स्टॉप जस्ट बिफोर कोलिजन होण्याच्या अगोदर 4 मीटर अगोदर गाडी थांबून गेली. कळालं का रे. हा गेट 2006चा क्वेश्चन आहे. इथं लिहून घ्या 2006चा क्वेश्चन हा गेटचा. कळालं का बात उदाहरण कळालं. चला पुढे
हे अशी उदाहरण सोडल्यानंतर डोक्याचं डेव्हलपमेंट होते. आता पुढे अ व्हेकल मुव्हिंग 100 स्टॉप लॉकिंग व्हील स्किड मार्क्स मेजर 40 मीटर डिॲक्सिलरेशन ऑफ द व्हेकल. तुम्हाला डिॲक्सिलेशन काढायचं आहे. डिॲक्सिलेशन काढायचं काढा बरोबर आहे. ॲक्सिलरेशन रामकृष्ण भगवान सांगा रे पटपट. तुमचं हे वापरा फॉर्म्युला, कायनेमॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरता येईल? डिस्टन्स काढायचं ना का डिॲक्सिलेशन काढायचं? डिॲक्सिलेशन काढायचं. तो डिॲक्सिलेशन काढायचं असेल तर व्हिलॉसिटी आहे का तिथं? डिस्टन्समध्ये इक्वेशन पाहिजे ना मला. मग मी हे घेऊ का? यस इज इक्वल टू व्हेकल मुव्हिंग 100 किलोमीटर स्टॉप्ड बाय द लॉकिंग व्हील. राईट का? स्टॉप्ड बाय द लॉकिंग व्हील. स्किड मार्क्स लॉकिंग व्हील. ओके 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 ओके. सो लॉकिंग व्हील जो काही शब्द वापरला आहे ना, इथून आपल्याला जावं लागेल. चला बघा बरं येते का काही उत्तर. जो लॉकिंग व्हील मेन्शन केला आहे ना, त्याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का? की ती गाडी जी आहे ना, या पॉईंटपासून इथून इथपर्यंत आता गोल गोल घुमत नाही आली चाक. डायरेक्ट लॉकिंग व्हील म्हणजे स्टॉप झाली आणि स्किड होत आली. तो स्किड होत आली म्हणजे काय? त्याचं चाक घुमत नाही आहे. जर त्याचं चाक घुमत नाही आहे ना, तर त्याची इथली व्हेलॉसिटीसुद्धा शून्य आहे. कारण की चाक घुमत नाही आहे. स्किड आहे म्हणजे इथली व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी पण शून्य आहे. मग त्यामुळे डिस्टर्ब बघा असे पॉईंट असतात ते लॉकिंग याचं. त्यामुळे तुम्हाला जमणार पण नाही ते. तर तुम्हाला कळणार पण नाही कोणता फॉर्म्युला वापरून काय वापरू. कारण की इथे इनिशियल व्हेलॉसिटी 100 दिली. तर ॲक्च्युली ती इनिशियल व्हेलॉसिटी बघा कशी काम करते. एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². राईट. आता 35 येते का बघा. तो यस किती दिला आहे तुम्हाला? 40 मीटर. तो 40 मीटर. व्हेलॉसिटी लॉकिंग आहे त्यामुळे व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटीसुद्धा शून्य राहणार. तो 40 मीटर इज इक्वल टू 1/2 AT². 1/2 AT². तुम्ही ॲक्सिलरेशन जे काय डिॲक्सिलेशन केलं आहे, तो डिॲक्सिलेशन आपण निगेटिव्ह घेऊ शकतो. ते बात पण बघून होऊ. आता हे किती होते? 80चा अंडररूटमध्ये जर केला तर किती येते रे? चुकलं का काही? 1/2 AT². टी पण दिलेली नाही का? नाही. मग आपण कशा पद्धतीने काढू मग ते शकतो? आपल्याला हे करता येईल. V स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस FG येईल त्या कायनेमॅटिक इक्वेशनने. आणि आपल्याकडे A इज इक्वल टू FGचं रिलेशन आहे. मग V स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस FGS मधून आपण F काढून घ्यायचा. आणि याचं उत्तर जे आहे ना, याचं उत्तर कुठे गेलं ते मग बघ सांगतो तुला मी उत्तर. याचं काय किती आहे ते? 51. 51चं उत्तर किती आहे? 51, 54, 53, 52, 51. 51चं उत्तर 34.70 आहे. 34.70 येते 51चं उत्तर. 34.70 येते. हां ओके ओके. तो याला जे ना आपण सॉल्व करू शकतो मग सिंपल पद्धतीने. काय करायचं बरं का आता? तो तुम्ही एक काम करा. ॲक्सिलरेशन काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय? ॲक्सिलरेशन फॉर्म्युला आपल्याकडे ए इज इक्वल टू आपल्याकडे काय आहे बरं का? तो V²/2S. बरोबर. ए इज इक्वल टू V²/2S. बरोबर का रे? आहे का हा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला कसा आहे मी बेसिकली सांगतो तुम्हाला बघा. ए इज इक्वल टू V/T हा एक फॉर्म्युला झाला. ए अफगाणिस्तान ए इज इक्वल टू FG. ए इज इक्वल टू काय? FG. राईट. सो ए इज इक्वल टू FG आहे. ए इज इक्वल टू ए तुम्हाला एच काढायचा आहे ॲक्च्युली. तो ए जर काढायचा असेल तर मी कसा काढणार बरं का आता? तो एक जर मला काढायचा असेल तर मी काय करणार बरं का? व्हीची व्हॅल्यू याच्यात टाकून देतो. तो किंवा दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे काय होता रे? हा होता ना, हा वाला फॉर्म्युला वापरतो. U² इज इक्वल टू V² इज इक्वल टू U² प्लस ट्वाईस AS. हा फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे बघा. मग हा जर काय आहे तो आता स्किडिंग रेजिस्टन्स ना, ॲक्च्युली इथं लॉकिंगचा प्रॉब्लेम दोघं व्हेलॉसिटी शून्य पाहिजे. मग ठीक आहे बरोबर ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटी जे आहे ना, इनिशियल व्हेलॉसिटी आपली आहे 100 समजा. हां तो याला 100 घ्या, याला 0 घ्या. तो 0 इज इक्वल टू किती होईल बरं का ते? U² मायनस ट्वाईस AS. सो देअरफॉर ट्वाईस एअर इज इक्वल टू U². देअरफॉर ए इज इक्वल टू U²/2S. राईट. U²/2S. तो याच्यावरून तुम्ही काय काढा? याच्यावरून मला ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंडमध्ये सांगा. ॲक्सिलरेशन याच्यामधून मीटर पर सेकंडमध्ये भेटेल. मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये भेटेल. तो ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंडमध्ये आला का त्याला काय करा? मीटर पर सेकंड डिवाइड बाय सेकंड करून टाका. मीटर पर सेकंडमध्ये जी व्हेलॉसिटी असते त्याला 3.6ने मल्टिप्लाय करून टाका. तुम्हाला उत्तर भेटून जाईल.
आलं का? असं करा तुम्ही त्याला. का आलं का? पुन्हा सांग ना एकदा. पुन्हा सांगतो, हे बघ, पुन्हा सांगतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस, हा फॉर्म्युला वापरला, राईट. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर, डिॲक्सिलरेशन म्हणजे ट्वाईस मायनस ए एस, राईट. फायनल व्हिलॉसिटी 0, तो 0 आहे, तो देअर फोर ट्वाईस ए एस इज इक्वल टू इनिशियल व्हिलॉसिटी यू स्क्वेअर. जनरल सारखं करतो, राईट. का या लॉकिंगचं उदाहरण मी बघितलं तर कुठं, ठीक आहे, राहू द्या. तो ट्वाईस एस इक्वल टू यू स्क्वेअर, तो देअर फोर तुम्हाला ए काढायचा आहे. मग ए इज इक्वल टू काय? यू स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाईस एस, यू स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाईस एस, राईट. तो यू मीटर पर सेकंडमध्ये टाकूया. यू जर का मीटर पर सेकंडमध्ये टाकला तो 100 आहे, राईट. 100 आहे. किंवा जर मी सरळ सरळ जर केलं असतं तर हां ठीक आहे, तो याला मी मीटर पर सेकंडमध्ये टाकतो. मग 60 डिवाइड बाय 3.6 कर, 100 डिवाइड बाय 3.6 कर, याची व्हिलॉसिटी तुला भेटेल काहीतरी. सो मीटर पर सेकंडमध्ये आले त्याचा स्क्वेअर कर, स्क्वेअर केल्यानंतर 2 इंटू यस कर, यस किती दिलं आहे त्याला 40. सो मीटर पर सेकंडमध्ये व्हिलॉसिटी कार डिवाइड बाय 2 इंटू 40 कर. याचं उत्तर किती येईल सांग पटकन मला. एचं उत्तर किती आलं उत्तर सांग. 9.6 किती? 9.64. 9.64 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर याला लिहिता कसं येईल? 9.64 मीटर पर सेकंड डिवाइड बाय सेकंड असं पण लिहू शकता येईल ना, राईट. सो 9.64 याचे काही मीटर पर सेकंडमध्ये आहे ना, याला मल्टिप्लाय करून टाक 3.6 तर ते हे काय होऊन जाईल माहिती आहे का? किलोमीटर पर अवर होऊन जाईल. तो देअर फोर 9.64 इंटू 3.6 जर केलं तर उत्तर किती येतील? काहीतरी 34 पॉईंट काहीतरी समथिंग येईल, 34.70 येईल, राईट. सो किलोमीटर पर हवर डिवाइड बाय सेकंद. सो ऑप्शन ए इज करेक्ट. आलं का? हो. चला पुढे घ्यायला सॉल्व करा पटकन. सोळा क्वेश्चन बाकी आहेत. 16 का? 16 क्वेश्चन बाकी आहेत, पटपट घ्या. त्याच्यामध्ये आहे 2-3 रिपीट होत आहेत.